ओके 8 इयर्स आहेत ते लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे अमाऊंट नॉट डिडक्टेबल. आता अमाऊंट नॉट डिडक्टेबल कुठले अमाऊंट म्हणजे हे जे आपण इंटरेस्ट जे मेन्शन केलेलं ना ते इंटरेस्ट जे आहे ते अंडर सेक्शन 25 मध्ये मेन्शन केलेलं आहे. ते इंटरेस्ट कधी तुम्ही आउटसाइड इंडिया कधी पे करत असाल ओके out of the deduction in respect of interest on borrowed fund will not be allowed as a deduction if such amount are payable outside India and no tax has been paid or deducted at source or no person is taxable as an agent in India in respect of such amount of interest. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट जे पे करताय ते डायरेक्टली आउटसाइड इंडिया जाणार आहे, त्याच्यावरती इंटरेस्ट कुठलाही पेमेंट होणार नाही आहे, म्हणजे सॉरी टॅक्स कुठलाही पेमेंट होणार नाही आहे किंवा टॅक्स TDS कट केलेलं नाही आहे किंवा ते कुठलाही पर्सन अपॉइंट केलेलं नाही आहे त्यावरचं इंटरेस्ट त्यावरचं टॅक्स पे करण्यासाठी, तर ते आपल्याला डिडक्शन म्हणून अलाउड होणार नाही आहे. ओके नेक्स्ट एक गोष्ट ॲरियर्स ऑफ रेंट रिसिवड. बघा आपण एक मगाशी मेन्शन केलं अनरिअलाइज रेंट होतं, अनरिअलाइज रेंट होतं ओके. तर ते जे रेंट आहे ते रेंट कधी आपल्याला नंतर कधी रिसिवड झालं बघा. सेक्शन 25A स्टेट दॅट इफ द पर्सन हु इज द ओनर ऑफ एनी प्रॉपर्टी कन्सिस्टिंग ऑफ एनी बिल्डिंग और लँड ॲपॅरटंट देअर टू has received any amount by the way of arrears of rent from such property or unrealized rent received subsequently which has not been charged to income tax in any previous year. कारण ते बघा आपण ते आपण मायनस करून आपण फाइंड आउट करतो ना अमाऊंट. ती अनरिअलाइज रेंट आपण मायनस करतो आणि वॅकन्सी पिरियड रेंट आपण मायनस करतो. सॉरी वॅकन्सी पिरियडचा इथे प्रश्नच नाही, अनरिअलाइज रेंट आपण मायनस करून आपण मेन्शन करतो ओके. तर ती मायनस केल्यामुळे ते आपल्या त्याच्यावरती टॅक्स आपला पेच होत नाही आहे okay, which has not been charged to income tax in any previous year, then the amount so received as the arrears of rent will be charged to income tax as the income of previous year in which such rent is received under the head of income from house property, whether the SEC is the owner of that property in that year or not. म्हणजे कधी ॲरियर्स ऑफ रेंट आपल्याला रिसिव्ड झालेलं आहे किंवा अनरिअलाइज रेंट आपल्याला रिसिव्ड झालेलं आहे 2020ला आणि ते रेंट रिसिव्ड झालं आहे 2015चं, पण 2019ला ते आपण घर विकून टाकलेलं आहे दुसऱ्या पर्सनला, पण तरीसुद्धा मला ते इन्कम म्हणून ते शो करावं लागेल आणि त्याच्यावरती मला 30% डिडक्शन अवेलेबल होईल. ते रेंट मला रिसिव्ड होणार. हावेवर द डिडक्शन इज अलाउड इन रिस्पेक्ट ऑफ 30% ऑफ सच अमाऊंट रिसिव्ड ॲज अ ॲरियर्स ऑफ रेंट और अनरिअलाइज रेंट रिसिव्ड. ती एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे ओनर असणं गरजेचं नाही आहे. रिसिव्ड झाली टॅक्सेबल होणार आहे, इन्कम टॅक्समध्ये टॅक्सेबल होणार आहे, फक्त 30% त्याच्यावरती आपल्याला डिडक्शन अवेलेबल होईल, स्टँडर्ड डिडक्शन त्याच्यावरती अवेलेबल होईल ओके. ओके अजून याच्यामध्ये सांगण्यासारखे पॉईंट, याच्यामधला कुठला पॉईंट तुम्हाला समजला नाही असा आहे? ॲक्च्युली अजून एक मिनिट हा. आपण फक्त एकदा हे जे बुक आहे याच्यामध्ये कुठला पॉईंट राहिला असेल तर आपण फक्त एकदा रिवाइज करूया.
ह्याच्या बुकमध्ये अनेक कन्सेप्ट आहेत ॲक्च्युली, म्हणजे ICWAचं पुस्तक आहे, याच्यामध्ये जास्त ॲक्च्युली डिटेलमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, पण फक्त रिवाईज करूया, कुठला पॉईंट राहिला असेल तर फक्त आपल्याला त्याच्यामध्ये कवर होऊन जाईल. आपण बिल्डिंग म्हणजे काय आपण बघितलं ॲक्च्युली, ओनर म्हणजे काय ते पण आपण बघितलं, लिगल ओनर, बेनिफिशियल ओनर किंवा डीम ओनरसुद्धा आपल्याला कन्सिडर केलं जातं, ते आपण बघितलं ॲक्च्युली. ओके, बिझनेस पर्पजसाठी कधी यूज करत असेल तर ते टॅक्सेबल होणार नाही आहे, ते पण आपण बघितलं. ओके, को ओनरशिपबाबत आपण डिस्कस केलं का? को ओनरशिप. ओके, बघा कधी हाऊस ते पण आपण मला वाटतं डिस्कस केलं. कधी जो शेअर मिळतो, जो को ओनर कधी असेल आणि ते कधी सेल्फ ऑक्युपाईड म्हणून कधी यूज कधी सेपरेट लेट आउट असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, त्याचं कॅल्क्युलेशन सेपरेटच होऊ शकतं डायरेक्टली. पण कधी सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी असेल ना, तर जेवढे जण सेल्फ ऑक्युपाईड म्हणजे ते को ओनर आहेत आणि ते सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हणून कधी कन्सिडर करायचं असेल तर फक्त प्रश्न एकच येतो की ते स्टँडर्ड डिडक्शन किती, ते इंटरेस्ट ऑन बॉरोड फंड जे किती आहे ते किती क्लेम करू शकतात. तर इथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक को ओनर, ईच को ओनर आहे ना, तो 30,000 किंवा 2 लाखचं डिडक्शन घेऊ शकतो. ओके, ईच को ओनर 30,000 किंवा 2 लाखचं जेवढं डिडक्शन आहे ते प्रत्येक को ओनर घेऊ शकतो. ही एक इम्पॉर्टंट इथे कन्सेप्ट आहे, ती एक लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट आपण हे पण आपण डिस्कस केलं की एक्झाम प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या ते आपण डिस्कस केलं. ओके, इथे वेगवेगळ्या प्रॉपर्टी असतात. लेट आउट प्रॉपर्टी, तर सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी, डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टी आहे. डीम टू बी लेट आउटसाठी त्या वरच्या कंडिशन्स आहेत ॲक्च्युली. कधी सेल्फ ऑक्युपाईड असेल आणि कधी 4-5 सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी असतील तर इथे सर्वात महत्त्वाची एक तो प्रश्न तुम्हाला कंपल्सरी असणार आहे, म्हणजे किती लेट आउट प्रॉपर्टी तुम्ही किती सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी तुम्ही सेल्फ ऑक्युपाईड म्हणून कन्सिडर करू शकता आणि रिमेनिंग किती तुम्ही लेट आउट, म्हणजे समजा कधी 3 प्रॉपर्टी आहेत तुमच्या सेल्फ ऑक्युपाईड आणि तुम्ही सेल्फ ऑक्युपाईडच यूज करताय, तर त्यातलं तुम्हाला किती सेल्फ ऑक्युपाईड म्हणून कन्सिडर करायला लागतील आणि त्यातल्या किती डीम टू बी लेट आउट कन्सिडर करायला लागतील. तर 3 मधल्या एक तुम्हाला डीम टू बी लेट आउट कन्सिडर करायला लागेल आणि 2 सेल्फ ऑक्युपाईड तुम्हाला कन्सिडर करता येतील. ही नवीन अमेंडमेंट आहे, त्यावरती तुम्हाला प्रश्न हमखास येणार. ओके, त्यामुळे 2 तुमच्या हाऊस प्रॉपर्टी तुम्ही सेल्फ ऑक्युपाईड म्हणून कन्सिडर करू शकता. ओके, तुमच्या इथे 4 प्रॉपर्टी असतील तर 2 सेल्फ ऑक्युपाईड, 2 लेट आउट, डीम टू बी लेट आउट. ओके, कधी 5 प्रॉपर्टी असतील तर 2 सेल्फ ऑक्युपाईड, 3 डीम टू बी लेट आउट म्हणून कन्सिडर करायला लागतील. ओके, नंतर काही अजून एक सिच्युएशन आहे की प्रॉपर्टी आपण लेट आउटसुद्धा नाही आहे, सेल्फ ऑक्युपाईड पण नाही आहे, आपली प्रॉपर्टी ती वॅकंट प्रॉपर्टी राहिलेली आहे एम्प्लॉयमेंट पर्पजसाठी. ओके, एम्प्लॉयमेंट पर्पजसाठी वॅकंट राहिलेली आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बघा लेट आउट प्रॉपर्टी असेल तर आपला हा फॉर्म्युला आपला यूज होतो. लेट आउट असेल तर आत्ता आपण बघितलं, आपण ॲन्युअल व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो, म्युन्सिपल टॅक्सेस आपल्याला लेस करतात, ती नेट ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट होते. डिडक्शन्स आपल्याला मेन्शन करता येते, स्टँडर्ड डिडक्शन आहे आणि इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल आहे. ओके, नेक्स्ट इथे ॲक्च्युअल रेंट रिसिवेबल. ओके, हे ॲन्युअल इथे त्याच्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत की काय फेअर रेंट काय आहे किंवा स्टँडर्ड रेंट काय आहे. स्टँडर्ड रेंट म्हणजे रेंट कंट्रोल ॲक्टनुसार जे रेंट ठरतं ते स्टँडर्ड रेंट, रेंट कंट्रोल ॲक्टनुसार जे रेंट ठरतं ते स्टँडर्ड रेंट. ओके, किंवा फेअर रेंट म्हणजे काय की आपल्या लोकॅलिटीमध्ये जे बाजूचे जे घरं आहेत त्याच्यामध्ये किती रेंट नॉर्मली चार्ज केलं जातं ते म्हणजे फेअर रेंट. ग्रॉस म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय, म्युन्सिपाल्टी किंवा ग्रामपंचायत ते जे रेंट, ते जी व्हॅल्यू कन्सिडर करतात आपल्या घराची ती व्हॅल्यू म्हणजे म्युन्सिपल व्हॅल्युएशन. ओके, त्याच्यावरती म्युन्सिपल टॅक्स ॲक्च्युली पे केला जातो. ओके, आपण हे एक ॲक्च्युली हा एक आपण छोटासा आपण प्रॉब्लेम घेऊया. इथे आपल्याला रिजनेबल एक्सपेक्टेड रेंट आपल्याला ॲक्च्युली आन्सर डायरेक्ट प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, ठीक आहे. ओके, आपण ह्याचा एक आन्सर आपण फाइंड आउट करूया. बघा,
हाऊस प्रॉपर्टी 1 म्युन्सिपल व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केल्या 90,000. फेअर रेंट प्रोव्हाइड केलं आहे 300 रुपीज 90 रुपीज सॉरी 90,000 आहे. ओके 90,000 3 लाख रुपीज 2 दिले. तर मला सांगा रिजनेबल लेटेबल व्हॅल्यू आपली किती असणार आहे. त्याच्यामध्ये स्टँडर्ड रेंटसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केला 50,000 रुपीज. ओके तर किती असेल आपला रिजनेबल लेटेबल व्हॅल्यू किंवा रिजनेबल एक्सपेक्टेड रेंट म्हणजे ए पॉईंट आपला किती असेल. पहिल्यांदा फेअर रेंट आणि म्युन्सिपल व्हॅल्युएशनमध्ये विचेवर इज हायर म्हणजे 300 रुपीज येईल. रिस्ट्रिक्टेड टू स्टँडर्ड रेंट त्यामुळे 50,000 रुपीजच येईल इथे. इथे रिजनेबल लेटेबल व्हॅल्यू किंवा रिजनेबल एक्सपेक्टेड रेंट आपला 50,000 रुपीज येईल. ते आपल्याला कंपेअर करायला लागेल ॲक्च्युअल रेंटशी. पण ॲक्च्युअल रेंटमध्ये इथे 2 महिने अनरिअलाइज रेंट आहे म्हणजे 20,000 रुपये कमी होतील म्हणजे 1 लाख रुपये होईल. ओके 1 लाख रुपये होईल म्हणजे इथे आपली त्या दोघांमधलं जे हायर असेल ते आपल्याला कन्सिडर करायला लागेल. त्यामुळे ॲक्च्युअल रेंट आपल्याला इथे कन्सिडर होईल आपला ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू. ओके त्यामुळे ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू तुमची होईल 1 लाख रुपीज. ओके ग्रॉस एन्युअल व्हॅल्यू येईल तुमची 1 लाख रुपीज. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम 2 बघा हाऊस प्रॉपर्टी. म्युन्सिपल व्हॅल्यू आहेत 500 रुपीज 5 लाख रुपीज. फेअर रेंट आहे 3 लाख रुपीज म्हणजे या दोघांमधली हायर व्हॅल्यू किती 5 लाख रुपीज. आन्सर येईल 5 लाख रुपीज. बट रिस्ट्रिक्टेड टू स्टँडर्ड रेंट. रिस्ट्रिक्टेड टू स्टँडर्ड रेंट म्हणजे स्टँडर्ड रेंट आपला 8 लाख रुपीज आहे म्हणून 8 लाख रुपीज आपला आन्सर नाही येणार आहे. तिथे आपला आन्सर 5 लाख रुपीजच राहणार आहे. ओके ओके स्टँडर्ड रेंट जास्त असेल तर स्टँडर्ड रेंट आपल्याला कन्सिडर करायचं नाही आहे. तर आपण एमध्ये व्हॅल्यू जे आधी आपण जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंटमधली ती व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करा. रिस्ट्रिक्टेड टू स्टँडर्ड रेंट म्हणजे स्टँडर्ड रेंट कधी कमी असेल तर आपल्याला ती कमी व्हॅल्यू कन्सिडर करायची. लोअर ऑफ द टू आपण असं मेन्शन करू. त्या दोघांमधली जी कमी व्हॅल्यू असेल ती आपल्याला कन्सिडर करायची. म्हणजे ह्या दोघांमध्ये 300 आणि 50 या दोघांमधली कमी व्हॅल्यू कुठली होती 50 म्हणून आपण 50 कन्सिडर केली. इथे 500 आणि 800 यामधली कमी व्हॅल्यू कुठली आहे 500 म्हणून 500 व्हॅल्यू आपली कन्सिडर होईल इथे. ओके ॲक्च्युअल रेंट किती आहे 600 रुपीज आहे पण 3 मंथ्सचे अनरिअलाइज रेंट आहे. मग ते 3 मंथचं अनरिअलाइज रेंट मायनस करा. 3 मंथचं अनरिअलाइज रेंट मायनस करा. मग त्याच्यासाठी 600 डिवाइड बाय 12 करायला लागेल. 1 मंथचं 50,000 रुपीज आहे म्हणजे 1.5 लाख रुपीज मायनस होतील 1.5 मायनस होतील म्हणजे 4,50,000 येईल. ओके 4,50,000 रुपीज येईल. आपले आन्सर किती होतं ते 50,000 रुपीज होतं 5 लाख रुपीज होतं. 5 लाख आणि 4,50,000 रुपीज त्यामुळे 5 लाख रुपीज आपला इथे आन्सर असणार आहे. कारण ॲक्च्युअल रेंट आपला कमी आहे आणि ॲक्च्युअल रेंट जे कमी आहे ते व्हॅकन्सी पिरियडमुळे कमी नाही आहे तर अनरिअलाइज रेंटमुळे कमी आहे म्हणजे अदर रिझन आहे. ओके अदर रिझन असल्यामुळे ॲक्च्युली आपल्याला इथे किती येईल 5 लाख रुपीज आपला आन्सर असेल. बघा 5 लाख रुपीज आन्सर आहे. ओके बघा इथे एक गोष्ट अजून एक मेन्शन केली ॲज्युम द कंडिशन प्रिस्क्राईब अंडर रूल 4 बिंग सॅटिस्फाईड. जे अनरिअलाइज रेंट हे जे मेन्शन केलेलं ना ते अनरिअलाइज रेंटसाठी रूल 4 आहे ना ते फॉलो केलेलं किंवा ते सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. रूल 4मध्ये काय मेन्शन तुम्हाला कधी स्पेसिफिकली कधी प्रॉब्लेममध्ये कधी मेन्शन केलेलं असेल का रूल 4 फॉलो केलेला नाही आहे तर हे अनरिअलाइज रेंट मायनस करायला अलाउड होणार नाही. रूल 4 कधी सॅटिस्फाय कधी केला असेल तरच अलाउड होईल. ओके रूल 4मध्ये काय मेन्शन केलेलं आहे का तुम्ही जे रेंट रिसीव्ह करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत की नाही ते महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रयत्न केलेले असतील तर ते शो करावे लागतील. ओके कधी तुम्ही ते प्रयत्न केलेले असतील असं कधी तिथे दिसत असेल तरच तुम्ही रूल 4 फॉलो केला असं तिथे शो होणार आहे. ओके त्यानुसार इथे आपलं मायनस करायला अलाउड आहे. इथे त्यांनी एक नोट म्हणजे ॲझम्पशन मेन्शन केलं. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ते मेन्शन केलं असेल किंवा तुमचं ॲझम्पशनच असणार आहे की रूल 4 सॅटिस्फाय केलं आहे म्हणून. ओके नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी आपण बघूया. 30,000 आणि 3 लाख हायर कुठली आहे 3 लाख म्हणून आन्सर येईल इथे 3 लाख. रिस्ट्रिक्टेड टू 2,40,000 म्हणजे आन्सर येईल आपलं 2,40,000 म्हणजे 300 आणि 240 मध्ये कमी व्हॅल्यू कुठली आहे 240 म्हणजे 2,40,000 रुपीज म्हणून इथे 2,40,000 रुपीज येईल. ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड किती आहे 1,80,000 आहे. ओके आणि 1 मंथचं अनरिअलाइज रेंट आहे मग 1 मंथ अनरिअलाइज रेंट किती 1,80,000 डिवाइड बाय 12 म्हणजे पर मंथ आहे 15,000 रुपीज म्हणजे 1,80,000 मायनस 15 इज इक्वल टू तुमचं ॲक्च्युअल रेंट रिसिवेबल किती आहे 1,65,000 आहे आणि तुमची एची व्हॅल्यू किती आहे 2,40,000 आहे. मग दोघांमधलं कंपॅरिझन केलं तर ॲक्च्युअल रेंट आपला कमी आहे पण आता इथे आपल्याला कन्फर्म करायला लागेल ॲक्च्युअल रेंट आपला वॅकन्सी पिरियडमुळे कमी आहे का तर नाही. त्यामुळे ॲक्च्युअल रेंट इथे आपला कन्सिडर होणार नाही आहे तर आपल्याला इथे किती कन्सिडर होईल 2,40,000 रुपीज आपले कन्सिडर होतील. बघा आन्सर 2,40,000 रुपीज. बघा अशाच पद्धतीने शो केलेलं आहे. म्युन्सिपल व्हॅल्यू फेअर रेंट विच एवर इज हायर 3 लाख रुपीज बट रिस्ट्रिक्टेड टू स्टँडर्ड रेंट म्हणून स्टँडर्ड रेट 2,40,000 रुपीज म्हणून तुमचा फर्स्ट स्टेपचा आन्सर फाइंड आउट झालं 2,40,000 रुपीज फाइंड आउट झालं. नंतर ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल ॲक्च्युअल रेंट किती 1,80,000 मायनस 15 इज इक्वल टू 1,65,000 दोघांची कंपॅरिझन केलं विच एवर इज हायर 2,40,000 रुपीज आपला आन्सर आलं.
एक लास्ट आपण प्रॉपर्टी बघूया. लास्ट प्रॉपर्टी 315 आणि 300. 315 आन्सर येईल. रिस्ट्रिक्टेड टू 500 म्हणजे 315च आन्सर येईल. 150 आहे मायनस 2 मंथ्स आहे म्हणजे इथे 315च आन्सर येईल. 315च आन्सर येईल कारण की ते 1,50,000 ऑलरेडी कमी आहे 3,50,000पेक्षा 3,15,000पेक्षा. ओके सेम सिच्युएशन इथे बघा 100 आणि म्हणजे 1,00,000 आणि 3,00,000 3,00,000 रुपीज आहे. रिस्ट्रिक्टेड टू 2,50,000 म्हणजे आन्सर येईल 2,50,000. ॲक्च्युअल रेंट रिसीड आहे 3,60,000 मायनस 3 मंथ्स 3,60,000 डिवाइड बाय 12 म्हणजे पर मंथ आहे 30,000 रुपीज. मग 30 इंटू 3 येईल 90,000 रुपीज. ओके म्हणून 3,60,000मधून 90 मायनस केलं तर किती येतात 2,70,000 रुपीज येतात. म्हणजे ॲक्च्युअल रेंट आपलं जास्तच आहे 2,70,000 म्हणून आन्सर 2,70,000च येणार आहे. ओके इथे वॅकन्सीचा मेन्शन केलेलं ॲक्च्युली. तर इथे ॲक्च्युली तर कंडिशन आली असती कधी वॅकन्सी पिरियडमुळे कधी आपलं कमी होत असेल तर आपल्याला ॲक्च्युअल रेंट आपल्याला कन्सिडर करायला लागेल. ओके ठीक आहे आपण अजून कुठली कंडिशन्स राहिली आहे का आपण बघूया. बघा टॅक्सेस लेविड म्हणजे म्युन्सिपल आपण जे टॅक्स जे मायनस करणार त्याच्यासाठी काही कंडिशन लक्ष ॲक्च्युअली पेड ड्युरिंग द प्रिव्हियस असणं गरजेचं आहे. इट मस्ट बी पेड बाय द SEC म्हणजे ओनरनी पेड करणं गरजेचं आहे. अनपेड म्युन्सिपल टॅक्सेस ऑर द पेड बाय द टेनंट शाल नॉट बी अलाउड एज अ डिडक्शन ते मायनस करायला अलाउड नाही आहेत. इट मस्ट बी रिलेटेड टू द प्रिव्हियस इयर ऑर एनी इयर प्रिसिडिंग टू द प्रिव्हियस इयर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. एनी इयर प्रिसिडिंग टू प्रिव्हियस इयर म्हणजे तुम्ही प्रिव्हियस इयरचं असलं पाहिजे असं काय गरजेचं नाही. आधीच्या 5 वर्षाचं असेल तरीसुद्धा चालेल. ओके फक्त ते करंट इयरमध्ये पेड केलेलं असणं गरजेचं आहे. आणि तिथेसुद्धा ती एक कंडिशन आहे की जे आपण नाही तिथे नाही कंडिशन ॲक्च्युली ती इंटरेस्ट रिलेटेड कंडिशन आहे ॲक्च्युली. ओके डिडक्शन आपण बघितले हे 2 प्रकारचे डिडक्शन्स होते. ओके आपण नेक्स्ट लेक्चरला आपण हे बघणार आहोत आपण बिझनेस अँड प्रोफेशन किंवा ॲक्च्युली अदर सोर्स किंवा डिडक्शन या तिघांपैकी आपण काहीतरी एक आपण नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करूया. ओके बघा ही एक कंडिशन लक्षात घ्या. सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी असेल ना कधी फुल्ली सेल्फ ऑक्युपाईड असेल तर सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हणूनच आपण कन्सिडर करणार आहोत. पार्टली सेल्फ ऑक्युपाईड आणि पार्टली वॅकंट असेल तर ती आपण सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी म्हणूनच कन्सिडर करतो. पण पार्टली सेल्फ ऑक्युपाईड आणि पार्टली लेट आउट असेल तर ती आपल्याला लेट आउट म्हणूनच कन्सिडर करावी लागते. ओके ती लेट आउट म्हणूनच आपल्याला कन्सिडर करावी लागते. ओके नेक्स्ट पार्टली सेल्फ ऑक्युपाईड आणि पार्टली यूज फॉर द बिझनेस पर्पज. ओके तर ती आपल्याला सेल्फ ऑक्युपाईड टू द एक्सटेंड यूज फॉर द सेल्फ ऑक्युपेशन कारण ते बिझनेस पर्पजसाठी यूज केलं आहे त्यामुळे त्याची हाऊस प्रॉपर्टीशी काही संबंध येत नाही आहे. ते हाऊस प्रॉपर्टी अंडर टॅक्सेबल होणार नाही आहे. ते बिझनेस अँड प्रोफेशन अंडर टॅक्सेबल होईल. ओके हे कधी आता सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी असेल तर त्याची कंडिशन दिलेली बघा नेट ॲन्युअल व्हॅल्यू आपल्या नील आपल्याला कन्सिडर करावी लागते. ओके एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की नेट ॲन्युअल व्हॅल्यू इन केस ऑफ सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी विल बी आणि आपल्याला ऑप्शन्स प्रोव्हाइड केलेले असतील तर तिथे आपल्या नील आपला आन्सर असणार आहे 0 आपला आन्सर असणार आहे. ओके आणि इंटरेस्ट ऑन बॉरोड फंडसाठी तिथे काही कंडिशन्स आहेत आपण त्या डिस्कस केल्या कंडिशन मॅक्झिमम 30,000 किंवा 2,30,000 रुपीज. आणि हे बघा ही कन्सेप्ट चेंज झालेली आहे. नेट ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ 2 सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी at the choice of the SEC has taken as a nil. He can choose those house property as self-occupied through which the tax liability can be reduced. ओके म्हणजे तो फाइंड आउट करेल. आधी आपण सर्व लेट आउट आहेत म्हणून कन्सिडर करायचे डीम टू बी लेट आउट आहेत म्हणून कन्सिडर करायच्या सर्वांचे व्हॅल्युएशन करायचं. ओके ज्याची आपल्याला जास्त टॅक्स पे करावं लागेल ती आपल्याला सेल्फ ऑक्युपाईड आपल्याला कन्सिडर करावी लागते. ओके नेक्स्ट हेच त्यांनी कंडिशन्स मेन्शन केलेले आहेत की जे सेल्फ ऑक्युपाईडचे इंटरेस्टचं मॅक्झिमम डिडक्शन किती 2,00,000 रुपीज होऊ शकेल पण कंडिशन एवढ्या सर्व फुलफिल करावे लागतील नाही तर 30,000 रुपीज आहे. ओके इथे काही केसेस दिल्या बघा सेल्फ ऑक्युपाईड आहे लोन घेतलेलं आहे 1/4/1999ला कन्स्ट्रक्शन अँड परचेस पर्पज तर किती आपल्याला मॅक्झिमम अवेलेबल होईल इंटरेस्ट डिडक्शन 2,00,000 रुपीज अवेलेबल होईल. सेल्फ ऑक्युपाईड असेल नंतर घेतलेला आहे या पिरियड नंतर आणि रिपेअरसाठी घेतलेलं आहे ते मॅक्झिमम 30,000च अवेलेबल होईल कारण रिपेअरसाठी घेतलेलं आहे.
आपल्याला लोन कशासाठी अलाउड आहे, कन्स्ट्रक्शन किंवा ॲक्विजिशनसाठी 2 लाख रुपीज मॅक्झिमम अलाउड आहेत. कन्स्ट्रक्शन आणि ॲक्विजिशनसाठी, रिपेअरसाठी नाही. रिपेअर्स, रिन्युअल, रिकन्स्ट्रक्शनसाठी नाही. ओके. सेल्फ ऑक्युपाईड आहे, बिफोर घेतलेला आहे. कन्स्ट्रक्शनसाठी घेतलेलं आहे पण बिफोर घेतलेलं आहे, त्यामुळे 30,000च अवेलेबल आहे. कारण आफ्टर पाहिजे 1/4/1999 ही डेटसुद्धा विचारू शकतील फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द पेअर्समध्ये. डेट विचारू शकतील 1/4/99 नंतर का आधीचं, ते सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीचं इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी. ओके. हे सुद्धा बिफोर आहे, ते रिपेअरसाठी आहे, त्यामुळे 30,000च अवेलेबल होईल. आणि लेटआउट प्रॉपर्टी आहे. लेटआउट असेल तर हे लिमिट नाही आहे लेटआउटसाठी. लेटआउटसाठी कुठलंही लिमिट नाही आहे. लेटआउटसाठी फुल जेवढं तुम्ही 3 लाख रुपये इंटरेस्ट कधी पे केला असेल तर 3 लाख रुपये तुम्हाला अलाउड आहे. नो मॅक्झिमम लिमिट, तिथे कुठलंही मॅक्झिमम लिमिट नाही आहे. ओके. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण न्यू ओपन टॉपिक आपण घेणार आहोत. या रिलेटेड जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मी पाठवेन. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की